सुबह के 9 बजे हैं और चंद्रपुर की इस पवित्र भूमि पर धम्म का एक ऐतिहासिक क्षण साकार हो रहा है। ये केवल एक यात्रा नहीं है, ये चेतना के जागरण की यात्रा है। ये कहानी है उन चरणों की जो शांति, करुणा और सत्य के लिए चले हैं। नागपुर से प्रारंभ हुई ये पैदल धम्म यात्रा सिर्फ सड़कों पर नहीं चली, ये चली है त्याग के मार्ग पर, करुणा के मार्ग पर और बुद्ध के दिखाए हुए सत्य के मार्ग पर। जहां शब्द मौन हो जाते हैं वहां धम्म बोलता है, और जहां धम्म प्रकट होता है वहां मन स्वतः शांत हो जाता है। आज यहां दान दिया जा रहा है, लेकिन ये दान केवल वस्तुओं का नहीं है, ये दान है श्रद्धा का, करुणा का और शुद्ध चेतना का। चावल हो, दाल हो, पानी की एक बोतल हो, धम्म के लिए दिया गया हर दान अनंत पुण्य में परिवर्तित हो जाता है। यहां कोई छोटा नहीं, कोई बड़ा नहीं, यहां सभी समान हैं। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। तुतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तुतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तुतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तुतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तुतीयम्पि संघं शरणं गच्छामि। तुतीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। तिसरणगमनं नित्तितं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समाधियामि। पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समाधियामि। अतिन्नधाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि।
समाधियामि कामेषु मिच्छाचरा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावाधा वैरमणि सिक्खापदं समाधियामि Guramiṛaya Majjapamadatthana Vairamani Sikkhapadang Samadhiyami Imani pancha sikkhapadhani silena sukhatin yante silena bhoga sampada silena nibbutin yanti tasma silang visotatye. So this is my second visit to Dhammakirti Vihara. I was here 2 months ago and I promised you all I'd come back, and we have survived the land of tigers and arrived safely back with my son. तर ही माझी धम्मकीर्ती विहारासाठी दिलेली ही दुसरी भेट आहे. तर मागच्या वेळेला मी असं म्हणत होतो की मी पुन्हा येईन इथे, आणि आम्ही आता ह्या जंगलामध्ये चालत आलेलो आहोत आणि आम्हाला काही वाघाने खाल्लेलं नाही आणि त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत. So I'd like to start this Dhammadesana by asking you all a question. Can you go back in your memory and think of some bad quality you had or some bad habit that you had in the past? Maybe when you were a child, maybe when you're a teenager, when you were young, and now that habit, that bad habit, is not there anymore. तर आजची जी धम्मदेसना आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारून सुरू करतो आहे आणि तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्हाला अशी एखादी आपली सवय आठवते का? तुम्हाला अशी एखादी सवय आठवते का जी आपली लहानपणी असेल, खूप जुनी असेल, की ती सवय अगदी वाईट होती आणि आता ती आपल्यामध्ये नाही, आता ती बंद झालेली आहे, असं आठवत आहे का काय? Yeah, everyone, I think, yeah. And now, since you took refuge in Buddha, Dhamma, Sangha and practicing, can you see some good quality in yourself that wasn't there before? आणि मग तुम्ही आता बुद्ध धम्म संघ यांना शरण गेलेला आहात आणि त्यानंतर तुमच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी विकसित झालेल्या आहेत असे तुम्हाला वाटत असेल? You can. So what I would like you to think and reflect is, if I could get rid of that bad quality, then why not all the rest? If I can develop this good quality, then why not all the rest? तर मग तुम्हाला मला असं विचारायचं आहे किंवा आपण स्वतःला विचारायचं आहे असं की जर मी ती एखादी वाईट सवय माझ्यातून तिचं उच्चाटन करू शकलो असेल, तर मग आता ज्या काही माझ्या वाईट सवय असतील त्या मी का घालू शकत नाही, किंवा एखादी चांगली सवय माझ्यामध्ये जर मी विकसित केली असेल तर आणखीन जास्त चांगल्या सवयी मी का विकसित करू शकत नाही? So usually we look for encouragement and motivation from outside of ourselves, from teachers or from other respected people. But as Buddhists, we should also develop this skill of motivating ourselves. तर सर्वसाधारणपणे आपण आपले जे शिक्षक असतात
आपल्याला सांगणारी जे थोर मंडळी असते त्यांच्याकडून आपण प्रोत्साहन घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपण हे जे प्रोत्साहन आहे आपल्या स्वतःमध्येच आपण कसं संप्रेरित करू याची आपण काळजी घेतली पाहिजे, हे आपण ठरवलं पाहिजे. So when you become discouraged about some bad quality in your mind, you say, I have the potential to let go of this bad quality, and I have let go of other bad qualities in the past, and the same thing, I can do this also. तर कधी कधी असं होते की आपल्यामध्ये काही दुर्गुण एवढे असतात की आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी ढळला जातो. तर अशा वेळेला आपण म्हटलं पाहिजे की माझ्यामध्ये ही कुवत आहे की माझ्यामध्ये जे जे अकुशल आहे त्याचं मी उच्चाटन करू शकतो आणि जे जे कुशल आहे त्याचा मी विकास करू शकतो. Or if you get discouraged and you think practice is going very slow progress, and you think, well, this good quality has arisen in my mind. I can develop, I can cultivate kusala dhamma. So why not this kusala dhamma? तर कधी कधी आपली प्रगती जी आहे धर्म मार्गावर अतिशय संत होत आहे असं आपल्याला वाटतं. अशा वेळेला देखील आपण म्हटलं पाहिजे की नाही, माझ्यामध्ये काहीतरी कुशल आहे, त्या कुशलाच मी संपादन करू शकतो किंवा शकते आणि त्याचबरोबर त्याचा विकास देखील मी करू शकतो किंवा करू शकते, तर मी ते केलं पाहिजे. When the Lord Buddha was going to pass away, Venerable Ananda, even though he was a Sotapanna, he was very sad. भगवान बुद्धाचं जेव्हा महापरिनिर्वाण जवळ आलं त्यावेळेला आदरणीय आनंद जे आहे ते स्वतः श्रोतापन्न अवस्थेपर्यंत गेलेले होते, तरी देखील त्यांना खूप दुःख झालं. And the Buddha said, Ananda, I am not taking sila, samadhi and panya with me. These things are not going to disappear when the Lord Buddha leaves the world. तर भगवान बुद्ध त्यांना म्हणतात आनंदाला की आनंदा, मी माझ्याबरोबर शील समाधी प्रज्ञा काय घेऊन चाललेलो नाही, मी जरी गेलो तरी ते कायम राहणार आहे. These things are truths of human nature. These are things that we can all apply in our lives and realize the fruits. Whether you are someone living in the middle country 2,500 years ago, or living in Chandrapur today or in Thailand, these are laws of nature, like law of gravity. If you train with sila and samadhi and panya consistently and correctly, you will receive the results. ज्या प्रकारे गुरुत्वाकर्षणाचा नियम जेवढा सत्य आहे जो आपल्या अनुभव देतो, त्याच प्रकारे शील समाधी प्रज्ञेचा जो मार्ग आहे तो जर आपण अवलंबला तर आपण नक्कीच मनुष्य मात्राची जी उच्चतम स्थान आहे त्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि ही गोष्ट सर्व प्राणी मात्रासाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी तेवढी शक्य आहे. तुम्ही जरी कुठेतरी लांब असं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जरी राहत असेल किंवा कुठे राहत असेल जगाच्या पाठीवर, तरी हा जो मार्ग आहे शील समाधी प्रज्ञेचा सर्वांसाठी तो तेवढाच सत्य आहे. There was one monk and he was walking towards the holy mountain. एक भिक्षू होते आणि ते एका पवित्र पर्वताकडे त्यांची वाटचाल चालू होती, ते चालत चालले होते. And there was an old lady sitting by the side of the road. आणि एक वृद्ध महिला रस्त्याच्या बाजूला बसलेली होती. He said, Grandmother, how long will it take me to reach the holy mountain? तर त्या भिक्षूंनी विचारलं की आजीबाई, मला ह्या पवित्र पर्वतापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागेल? And she did not answer. परंतु त्या वृद्ध महिला जी आहे तिने काय उत्तर दिलं नाही. So he spoke a bit louder, Grandmother, how long will it take me to reach the holy mountain? तर मग ते जे भिक्षू असतात थोडस मोठ्याने विचारतात की आजी, मला त्या पर्वतापर्यंत जायला किती वेळ लागेल? Still she did not answer. तरी तिने काय उत्तर दिलं नाही. Third time he thought, oh, Grandmother must be very deaf. So he shouted, Grandmother, how much longer till I reach holy mountain? आणि मग भिक्षूंना वाटलं की ही बहिरी दिसते वृद्ध महिला, जोरात ओरडले ते की आजी, मला तिथपर्यंत जायला किती वेळ लागणार आहे? And she still did not answer. तरी देखील आजीने काहीच उत्तर दिलं नाही.
So the poor old grandmother must be deaf, and he carried on walking. तर मग त्यांना असं वाटलं भिक्षूंना की ही ठार बहिणी दिसते आणि मग त्यांनी आपलं चालायला सुरुवात केली. And he walked a few steps further, and the old grandmother said, 7 days. आणि मग ते काही पावलं पुढे गेल्यानंतर ती आजी त्यांना म्हणाली की 7 दिवस. And he turned to the old lady, he said, Grandmother, I asked you 3 times, why did you not reply? Only when I walked on further down the road do you reply. तर मग ते भिक्षू त्या आजीला म्हणतात की आजी तू मला मी एवढ्या वेळा तुला विचारलं का नाही सांगितलं आणि मी असं पुढे चालून आल्यावर तू मला का सांगते आज. She said, I could only reply when I was seeing how fast you were walking and how much determination you were showing. तर आजी म्हणते की मी तेव्हा सांगू शकत होते जेव्हा तू किती तुझं चालण्याचा वेग किती आहे आणि तुझं धैर्य किती आहे हे बघितल्याशिवाय मी कसं सांगू शकत होते. So some people come to me and say, Bhante, my mind is not calm, it's not clear. I meditate every day, but I'm not getting anywhere. बरेच माझे लोक जे आहेत माझे शिष्य आहेत ते माझ्याकडे येतात आणि म्हणतात म्हणते मी रोज ध्यान करतो किंवा करते परंतु माझं मन काही शांत होत नाही आणि माझ्यामध्ये ती स्पष्टता आली पाहिजे ती देखील येत नाही. And I say, how long do you meditate every day? I say, oh, 10 minutes, 15 minutes. तर मग मी त्यांना विचारतो की तुम्ही किती वेळ ध्यान करता. तर मग ते म्हणतात की 10 मिनिट किंवा 15 मिनिट करत असतो. So I said, if you are sleeping 8 hours every night, that means you are awake for 16 hours, and you are only meditating 15 minutes in 16 hours. 15 hours, 45 minutes, you are not meditating. How can you expect to make some progress? तर मग मी त्यांना म्हणतो की तुम्ही 8 तास झोप काढता त्यानंतर 16 तास तुम्ही जागे असता आणि मग 16 तासातले तुम्ही फक्त 15 मिनिट ध्यान करता आणि बाकीच्या वेळामध्ये तुम्ही ध्यान करत नाही तर मग तुमची प्रगती कशी होईल. So consistency is the secret. तर यामध्ये सातत्य जे आहे ते खऱ्या अर्थाने एक गुपित आहे. Some people can go on a 10-day meditation retreat and they try so hard and they work very hard and they even get some results. तर काही लोक 10 दिवसाच्या शिबिरावर जातात ते अगदी मनापासून प्रयत्न करतात खूप कष्ट घेतात आणि त्यांना त्याचा परिणाम देखील दिसतो. But it's like an old-fashioned clock, you wind it up. It's not that then you can leave it, it will run forever like digital clock. You have to keep winding. परंतु हे कसं असतं की आधीचं जे जुनं चावीचं घड्याळ जसं असतं त्याच्यासारखं आहे. ती चावी तुम्ही दिली तोपर्यंत ते घड्याळ चालतं परंतु चावी एकदा संपली की पुन्हा त्याला चावी द्यावी लागते. So people will often try very hard and it's like, oh, now I work so hard, now I have a holiday. And then they just relax and they lose all of the benefits that they gain from meditation retreat. तर अशा प्रकारे लोक जे आहेत ते खूप प्रयत्न करतात जेव्हा शिबिरावर असतील किंवा काही ठराविक वेळामध्ये परंतु त्यानंतर मग ते म्हणतात नाही आता मी सुट्टी घेतो आणि मग सुट्टी घेऊन सगळ्याच गोष्टीला सुट्टी होते आणि मग जे काही त्यांनी कमवलेलं आहे ते देखील ते कमावून बसतात. And then when they're back home and they're not so peaceful again, and what do they think? They blame their family. Oh, when I was on the retreat, I was so peaceful. Now I'm at home. He makes me so angry. She irritates me so much. I just want to go on another retreat. आणि मग ते जेव्हा घरी येतात त्यावेळेला म्हणतात की मी जेव्हा शिबिरावर होतो तेव्हा मी किती शांत होतो आणि मी आता घरी आलोय तर तो मला राग आणून देतोय त्याच्यामुळं माझी मनस्थिती बिघडलेली आहे तर मला वाटतं मी काय घरात राहायला नको मी पुन्हा शिबिरावरच जातो. So meditation is not just a matter of sitting with your eyes closed and your legs crossed. That we call formal meditation. But meditation is a whole attitude to your life. It's a whole way of living your life. तर ध्यान म्हणजे काय केवळ औपचारिकता नाही की तुम्ही
ठराविक प्रकारे बसलं पाहिजे, ठराविक प्रकारे तुम्ही डोळे बंद केले पाहिजेत आणि तेवढा वेळ तुम्ही घालवला पाहिजे. परंतु ध्यान जे आहे ते संपूर्ण आपल्या दिवसभराचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. So in fact, even the word meditation is too narrow. We are practicing the Eightfold Path. And in the formal meditation, we're sitting with eyes closed. The only difference is that we are minimizing all of the obstacles to mindfulness and maximizing all the supports. But the work itself is the same. खऱ्या अर्थाने जर आपण ध्यान करतो आहोत असं म्हणतो आपण जेव्हा, त्यावेळेला आपण आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करत असतो. परंतु ज्या वेळेला आपण डोळे झाकून बसतो आणि आपण आपलं मन शांत करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्याला दिवसभरामध्ये जे अडथळे येत असतात त्या अडथळ्यांवर आपण मात करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपले जे मन आहे एकाग्र होईल आणि एका लक्ष्यावर राहील. Actually, when you are at home or with family or work, there are many parts of the Eightfold Path you can develop which you cannot develop in a meditation cell. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तुम्ही तुमच्या संसारात जेव्हा असता, तुमच्या कुटुंबामध्ये असता, त्यावेळेला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करू शकता, जे की आपण आपल्याला असं वाटतं की ते केवळ ध्यानात शक्य आहे. हे खरं नाही. So if you are in one of these cells up here or in a meditation retreat and you are practicing Vipassana, it's very good opportunity to understand how sleepiness works, how agitation works, how inspiration works, how discouragement works. You can learn so many things about your mind. तर आपण जेव्हा ध्यान करतो किंवा आपण ह्या एवढ्या सुंदर विहारामध्ये ह्या ज्या ध्यानाच्या कुटी बनवलेल्या आहेत त्या ठिकाणी जेव्हा आपण येतो आणि तिथे विपස්සनेचं साधना करतो, त्यावेळेला आपण आपल्या मनातली जी आपला द्वेष आहे किंवा आपल्या मनातला जो एक प्रकारे समोर जाण्याची जी वृत्ती असते, धावून जाण्याची जी वृत्ती असते किंवा आपल्या मनातले आणखी जे काही क्लेश असतात त्याच्यावर आपण खऱ्या अर्थाने काम करत असतो. But two defilements which are very difficult to see on meditation retreats of that kind are ditthi and mana. Is attachment to views, ideas and beliefs is ditthi, and mana is conceit. I am better than they are. I am inferior to them. I am equal to them. These are all kinds of conceit. तर दोन जे क्लेश आहेत, जे प्रमुख जे असतात आणि ज्याच्यावर ध्यानामध्ये आपल्याला कार्य करायचं असतं, ते म्हणजे दिठी. तर दिठी म्हणजे आपले जे काही दृष्टिकोन असतात त्या दृष्टिकोनाला जे आपण एक प्रकारे पकडून ठेवलेलं असतं ते दृष्टिकोन, आणि मान म्हणजे मी त्यांच्यासारखा आहे, मी पण तेवढाच मोठा आहे, असा जो भाव असतो. हे दोन क्लेश जे असतात त्याच्यावर ध्यानामध्ये काम करणं अत्यंत गरजेचं असतं. Has anyone ever had a massage? Anybody did massage? तर तुमच्यापैकी किती जणांनी मालिश करून घेतलेली आहे, मसाज करून घेतलेला आहे? And if you are massage, someone massage, oh, and you don't say stop, you say yes. That is where you need to massage, where it hurts. Yeah. तर तुम्ही जेव्हा मसाज घेत असता आणि ज्या ठिकाणी खरं दुखणं असतं तिथे जर कोणी तिथे जर सोडू लागलं तर आपण काय म्हणतो की हो, हा एक पॉइंट आहे किंवा या ठिकाणीच मला दुखत आहे. बरोबर आहे. You've discovered the problem. तर तुमच्या काय होतं, लक्षामध्ये येतं की आपलं नक्की कुठं दुखत आहे ते. So when you're at home and you get irritated with someone or you get worried or anxious or tense, this is like you're being massaged and you know, oh, this is my weakness. This is where I need to do my Dhamma practice. तर अशा प्रकारेच आपल्यामध्ये जे क्लेश आहेत ते क्लेश नक्की कुठे आहे आणि असं म्हणता येईल की कुठं पाणी मुरतं आहे हे आपल्याला समजणं हीच खऱ्या अर्थाने धम्माचं आचरण आहे, हेच ध्यानाची प्रॅक्टिस आहे.
So if you are really interested in wisdom and developing wisdom and understanding how your mind works and letting go of samudaya, the causes of dukkha in your mind, you have to look and you have to observe everything that happens in your mind. And some things are very good to learn about in solitude and some things in society. तर आपण जर आपल्यामध्ये प्रज्ञा जर विकसित व्हावी असं आपल्याला जर वाटत असेल तर त्यावेळेला अशा प्रकारे विचार करणं आणि ज्या गोष्टी आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित करतात त्या गोष्टीचं आचरण करणं आणि त्याच्यावर कार्य करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. So one of the similes given is of rocks. If you go to the top of a mountain and you look at the rocks, they're very sharp rocks. And if you go to see the rocks by the side of the river, they're very beautiful and smooth. And this is like the human mind. If you spend too much time alone, your mind becomes like a sharp rock. But if you're at home with family and friends, constantly rubbing against each other, it's not comfortable, but it can make a very beautiful start. तर एक खूप छान उदाहरण देता येईल तिथे म्हणजे खडकासर. आपण डोंगरावर जेव्हा जातो त्यावेळेला तिथले जे खडक असतात ते असे टोकदार असतात, परंतु ते जर नदीचे गोटे जर बघितले तर ते गुळगुळीत झालेले असतात. तर तेच उदाहरण आपण आपल्या कुटुंबाबद्दल किंवा आपण सर्वसाधारण संसारात जे राहतो ते आपण घेऊ शकतो की प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा संसारामध्ये वावरतो त्यावेळेला संपर्क येतो आणि या संपर्कामुळे आपला जी धार असते ती कमी होते आणि आपण कसे होतो एकमेकाला घासून घासून नदीतल्या गोट्यासारखं होतो आणि एकदम मऊ होऊन जातो. Yesterday I was speaking to a young person, a student, and she said, I'm so confused, but I don't know why I'm confused. And then she said a few minutes later, nobody understands me. She was crying at this point. No one understands me. And I said, how can you expect anybody to understand you when you don't understand yourself? तर काल मी एका माझी शिष्य आहे तिला भेटलो आणि ती म्हणते मी खूप गोंधळलेली आहे, फार माझी मनाची अवस्था गोंधळलेली असते असं मला वाटतंय आणि मला कुणी समजूनच घेत नाही, कुणी मला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. तर मी तिला म्हणालो जर तूच तुला समजलं नसेल तर बाकीचे कसे समजतील. So Buddhist practice is not about doing something, applying some technique in order to get a result. भगवान बुद्धाची जी शिकवण आहे किंवा त्यांचा जो सराव आहे तो काय केवळ एखादं तंत्र जे आहे ते आपण अवलंबायचं आणि त्याच्यामुळे पटकन आपल्या जीवनामध्ये बदल होईल असं नाही. But you are developing in meditation, you are developing important life skills. तर तुम्ही काय करता आहात तर जीवन कसं जगावं त्याचं कौशल्य तुम्ही त्यातून शिकता आहात. So if we take the Buddha's teaching in the Four Noble Truths, that dukkha is caused by defilement and true happiness and liberation comes through virtues and kusala dhamma. तर भगवान बुद्धाची जर शिकवण आपण घ्यायची म्हटलं तर त्याच्यामध्ये 4 आर्य सत्य जे आहेत त्याच्यामध्ये आपण दुःख जे आहे ते दुःख कशामुळे निर्माण होतं तर ते क्लेशांमुळे निर्माण होतं आणि त्या दुःखावर आपण मात कशामुळे करतो तर आपल्यामध्ये कुशल असं संपादन केल्याने आपण त्या दुःखावर मात करून आनंदी होतो. So the first one is that if the source of our problems is defilement, how can we look after our mind so defilement does not come into the mind? Because defilement is not inside us. It arises and it passes away.
So what is the skill we need to train ourselves, to cultivate, so we can prevent the defilement coming into our mind in the first place? तर सर्वप्रथम जी गोष्ट आपण केली पाहिजे, ज्याला प्राथमिकता दिली पाहिजे, ती म्हणजे मुळात हे क्लेश कुठून उत्पन्न होतात हे पाहणं. आणि मग हे क्लेश कुठून उत्पन्न होतात हे जर आपण पाहू लागलो तर ते त्याचं उच्चाटन कसं करायचं याचा मार्ग देखील मोकळा होऊ शकतो. But because that is very difficult, then we also need to cultivate second skill. When defilement has arisen in our mind, how do we deal with it? How do we let it go? तर मग त्यानंतरची दुसरी जी पायरी आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं जातं की जर समजा आपण ते येऊन देण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न तेवढा सफल झाला नाही, आपल्या मनामध्ये तो क्लेश उगवलेला आहे, अवतीर्ण पावलेला आहे, अशा वेळेला आपण त्याच्याशी कशा प्रकारे त्याच्याबरोबर काम करायचं. And if liberation comes through cultivation and development of kusala dhammas, so many noble, beautiful kusala dhammas we don't see within us yet. But the Buddha tells us, man or woman, rich or poor, we all have the potential. We can develop every single kusala dhamma. So we need to develop this skill. How can we bring the good the kusala dhammas that we don't see in ourselves yet, how can we bring them into our mind? आणि मग मनुष्याला विमुक्ती जी आहे ते कुशल धम्माच्या विकासामुळे जर होत असेल, त्याच्यामुळे जर मिळत असेल, तर मग हे अनेक कुशल धम्म असतात जे अकुशल कर्म असतात, ते आपण आपल्यामध्ये कसे विकसित करू शकू याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. And finally, we can see many good qualities within ourselves, but when we look closely, we see they're rather weak and not very stable. So how can we stabilize and bring those kusala dhammas to maturity? आणि सरतेशेवटी आपल्यामध्ये आपल्याला माहित असते की खूप चांगले गुण देखील आहेत, आपल्यामध्ये मुळातच काही कुशल धम्म जे आहेत ते अस्तित्वात आहेत, परंतु ते खूप स्थिर नसतात. तर या कुशल धम्मांना अधिक स्थिर आणि आपल्या मनामध्ये, आपल्या स्वतः अंतर्मनात त्यांना जास्त प्रकारे कसं कायम ठेवावं यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं असतं. So I think this is a very good way of looking at our Buddhist practice, not just meditating with our eyes closed, but saying in our whole life, wherever we are, whoever we're with, we can be developing one of these four life skills. Taking care of the mind, not allowing the akusala dhamma to arise, or dealing with the akusala dhamma already arisen, or bringing the good quality into the mind, or developing the good qualities already there. Wherever you are, you can always develop one of those four things. तर आपण कुठेही जरी असला तरीही हे जे जीवनाचं कौशल्य आहे, ज्याला मूळ असं कौशल्य म्हटलेलं आहे जीवनमानाचं, तर ते आपण कुठे असला तर त्याचा आपण सराव करू शकतो. जे काही अकुशल आहे ते मनामध्ये येऊ न देणं, जे अकुशल मनामध्ये येऊ न देण्यामध्ये आपण अपयशी झालेलो आहोत, ते तिथे मनामध्ये आहेत, आलेले आहेत, त्याच्याशी कसं आपण कार्य करायचं. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कुशल धम्म जे आहेत त्याची वाढ कशी करायची, त्याचा विकास कसा करायचा. त्याचबरोबर जे कुशल धम्म आपल्यामध्ये नाहीत ते आणखीन कशा प्रकारे वाढवायचं, ही चार जे ज्याला म्हणतात जीवन कौशल्य आहेत, ही आपण आपल्या जीवनामध्ये आणली पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगलं पाहिजे. So Buddha Dhamma is unique in that it is a verifiable teaching. It's a santikikos or santikika. It means that you can test it and see whether it's true. There's so many, most religious teachings, we don't have to argue, are they true, are they not? But what we can say is you cannot prove. You either believe or you don't believe. Let's say you believe in God. So you ask for something from God, you get that thing, and then you say, oh, God gave it to you. Or you don't get that thing and you say,
God is testing you, or God is punishing you. So you can always explain everything that happens with your belief, but you cannot test it. तर भगवान बुद्धाची जी शिकवण आहे ते एक विशेष शिकवण आहे की ज्यामध्ये कुठलीही शिकवण तुम्ही घ्या ती पडताळून पाहण्याची सोय आहे. तुम्ही निरखून ती बघू शकता, पारखून बघू शकता आणि तेव्हाच ती अंगीकृत करू शकता. मात्र इतर धर्माचं तसं नाही. त्यामध्ये एक तर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे किंवा विश्वास ठेवायचा नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवता आणि मग त्यानंतर तुम्ही काहीतरी देवाला मागता, ती गोष्ट तुम्हाला मिळते आणि मग तुमचा विश्वास अधिक द्विगुणित होतो. त्याचबरोबर तुम्ही पुन्हा देवाला काहीतरी मागता आणि ते तुम्हाला मिळत नाही, तर तुम्ही म्हणता की नाही देवाने ते मला दिलं नाही. तर असा प्रकार बुद्ध धर्मामध्ये नाही. त्याची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तत्व हे आपण पारखून निरखून घेऊ शकतो आणि तेव्हाच ते अंगीकृत करण्याची सोय बुद्ध धर्मामध्ये आहे. So it's like someone has a cup of tea and has some sugar, and they say, "Please God, make my tea sweet. Please make my tea sweet. Oh dear God, please make my tea sweet." And they're putting the sugar into it, and they stir up the sugar, and say, "Oh, thank you God for making my tea sweet." म्हणजे थोडक्यात म्हणजे ते असं आहे की तुम्ही चहाचा कप घेतलाय, त्याच्यामध्ये तुम्ही साखर टाकता आहात आणि साखर टाकता टाकता म्हणतात की देवा माझा चहा गोड कर, देवा माझा चहा गोड कर. आणि मग तो गोड झाल्यावर म्हणतात की देवाने माझा चहा गोड केला. असं करण्यासारखं झालं ते. So as Buddhists, we are looking at why things change. Not only that things change, but why they change, and what are the conditions that lead to change. एक बौद्ध धर्मीय म्हणून आपण प्रत्येक गोष्ट जी आहे तिच्याकडे निर्गुण पाहतो आणि आपण हे देखील पाहतो की वस्तुमात्र का बदललेली आहे आणि या वस्तुमात्रात जो बदल झालेला आहे त्याच्या मागे कार्यकारी भाव कोणता आहे. And then when you distinguish which are all the things that lead to change, whether change for good, change for bad, then you can focus your effort on those conditions that you have the power to do something about. तर मग अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट जी आहे ती काहीतरी कारणाने घडते आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला मग आपण ते जे कारण आहे ते कारण शोधून आपण त्याच्यावर कार्य करू लागतो. So when we are practicing Dhamma and we are looking and observing, not just believing what other people tell us or what's in the book, we have the power to observe in ourselves. आपण जेव्हा धम्माचरण करतो त्यावेळेला आपल्यामध्ये ती कुवत असते, ती शक्ती असते की आपल्यामध्ये नक्की काय घडतं आहे. धम्म अंगीकृत केल्यानंतर आपल्यामध्ये कशा प्रकारे बदल घडतो आहे हे पाहण्याची कुवत, याची क्षमता आपल्या स्वतःमध्येच असते. For example, we have a very powerful feeling or perception in our mind, is me, mine. तर एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्यामध्ये एक प्रकारची एक कल्पना असते की मी आहे किंवा हे माझं आहे. But that feeling is not constant, it's not the same intensity throughout the day. परंतु ही जी भावना आहे, माझेपणाची जी भावना आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखी नसते, ती कमी जास्त प्रमाणात होत असते. When there is defilement in the mind, the feeling me, mine, very strong. But when your mind is calm and generous and kind, that feeling of me and mine becomes very weak. It even can disappear for some time. जेव्हा जेव्हा मन जे आहे ते क्लेशाने ग्रासलेलं असतं त्यावेळेला ही मीपणाची भावना अधिक उत्कट असते. परंतु जेव्हा जेव्हा मनामध्ये या क्लेशाऐवजी कुशल धर्म जेव्हा असतात, ज्याला दान शील वगैरे आपण म्हटलेलं आहे, हे जे कुशल धर्म मनामध्ये स्थापित असतात अशा वेळेला ही मीपणाची भावना जी आहे ती हलकी झालेली असते, कमी झालेली असते. And this attachment to idea of me and mine is the root cause of our suffering. आणि हा कुणीतरी मी आहे याला पकडून धरण्याची जी आपली सवय आहे
किंवा ही जी तृष्णा आहे त्याला पकडण्याची, सोला पकडण्याची, ती जी आहे तीच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. So this is something that is santitico. Observe for yourself when you have that strong feeling of me and mine. Observe how much dukkha there is in the mind. आणि हे संदेटिको आहे की याचं निरीक्षण करा, याचं अवलोकन करा की जेव्हा जेव्हा ही भावना आपल्यामध्ये असते की मी कुणीतरी आहे आणि त्या भावनेला आपण चिटकून असतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये काय होत आहे हे आपण बघायचं आहे, निरपून त्याचबरोबर त्याचं अवलोकन करायचं आहे. Why is it that people find very difficult to sit up on a stage in front of a large group of people? तर लोकांना अशा प्रकारे मंचावर एवढ्या सगळ्या लोकांसमोर बसणं अवघड का जात असतं? Because people have this me and mine. Do they like me? Do they respect me? It's all about how do these people, how are they looking at me? तर याच्यामध्ये भीती असते की लोक मला कशा प्रकारे पाहतात. मी आता मंचावर तर बसलेलो आहे, परंतु लोकांना मी आवडतो की नाही, माझ्याबद्दल लोकांची काय कल्पना आहे, ह्या भीतीमुळे लोकांना मंचावर सर्वांसमोर बसणं अवघड जातं. But if you are sitting in front of a large group of people and you consider you are giving dana, you are giving a gift to people, and that takes the place of all the me and mine, and the mind is very wholesome and there's metta in the mind, just like giving any gift. The gift of Dhamma is the highest of gifts. तर परंतु तुम्ही जेव्हा अशा प्रकारे बसता मंचावर आणि तुम्हाला ही भावना असते तुमच्या मनामध्ये की मी काहीतरी देण्यासाठी इथे बसलेलो आहे, आणि या भावनेमुळे काय होते की तो जो मी आहे तो क्षीण होतो आणि काहीतरी मी देतो आहे लोकांना, ही भावनाच तुमच्यामध्ये एक प्रकारे शक्ती निर्माण करते आणि तुम्ही अशा प्रकारे बसू शकता. आणि सर्वात मोठं जर कुठली भेट जर एक मनुष्य मात्र एक दुसऱ्या मनुष्याला देत असेल तर तो धम्माची भेट जी आहे, धम्माचं दान, हे सर्वात मोठं दान म्हटलं गेलं. If you're still not really sure what I'm talking about when I say me and mine, I have a very clear example. If you've ever been falsely accused of something, somebody accused you of something you didn't do, and how that feels. Why is that so painful when you think people think you did a bad thing when you didn't? तुम्हाला अजून जरी हे जे अहम आहे किंवा हा सो जो आहे ज्याला तुम्ही धरून ठेवलेला आहे याच्याबद्दल जर अजूनही पूर्णपणे स्पष्टता आली नसेल तर मी एक उदाहरण देतो. उदाहरणार्थ म्हणतात की जर कोणीतरी तुमच्यावर काही आरोप केला आणि तो खरा नसेल, तो चुकीचा आरोप जर तुम्हाला तुमच्यावर कोणीतरी करत असेल की अमुक अमुक गोष्ट तू केली आहे जे की खोट आहे, अशा वेळेला आपल्या मनाला काय वाटतं याचा विचार करा. So in the practice of Satipatthana, then the Lord Buddha tells us to develop mindfulness and we see body is just body, feelings are just feelings, the mind and consciousness just consciousness, kusala dhamma, akusala dhamma, they have no owner, they're just part of nature and there's no need to create the me and mine. सतीपट्टण सूक्त जे आहे बुद्ध धर्मामध्ये फार महत्वाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा ध्यान करता त्यावेळेला तुमच्या लक्षात येते की माझे शरीर म्हणजे केवळ शरीर आहे, त्यानंतर माझ्या भावना ज्या आहेत त्या केवळ भावना आहेत, माझे विचार जे आहेत ते केवळ विचार आहेत, याचा कोणी मालक नाही. या एका भावना मनामध्ये उठतात आणि निघून जातात, त्या भावना म्हणजे मी नाही किंवा माझे विचार म्हणजे मी नाही, हे विचार येतात, उठतात आणि निघून जातात, ते सातत्याने बदलत आहे. त्यामुळं ह्या भावना आणि हे जे विचार म्हणजे मी असं जे मी समजतो किंवा हे शरीर म्हणजे मी असं जे समजतो ते चुकीचं आहे. One lady, she told me something. She said, when I was about 40 years old, I had this, I think about that, I had this terrible experience. I became invisible.
एक स्त्री जी आहे ती मला सांगत होती की मी जेव्हा 40 वर्षाची होते त्यावेळेला मला एक अतिशय असा अनुभव आला आणि तो अनुभव हा आहे की मी अदृश्य होत होते. So this woman, when she was young, she was very beautiful, and she would have been told she was beautiful. आणि ही स्त्री जी आहे ती जेव्हा तरुण होती त्यावेळेला अतिशय सुंदर होती आणि तिला सर्वजण सांगत असायचे की तू खूप सुंदर आहेस. And she said she was quite modest woman, but whenever she was walking in the village or the city, she could feel the men watching her, and she liked it. तर ती म्हणायची की मी खूपच लीन अशी स्त्री आहे, परंतु मी जेव्हा बाहेर चालत असे शहरामधून वगैरे किंवा गावातून मी चालताना जर दिसले तर पुरुष माझ्याकडे बघत राहायचे आणि मग ते मला आवडायचे. She did not act in an inappropriate way. She was not flirting with anyone. But she's just a low level, pleasant feeling that men are looking at me. तिने असं स्वतःहून कुठली गोष्ट म्हणजे सीमेच्या बाहेर जाऊन अशी कधी केली नाही, परंतु तिला ही जी भावना आहे की पुरुष माझ्याकडे बघतात त्याचा आनंद तिला वाटत असे. And then one day she came back from the city and she had strange feelings. She didn't feel very good. And so by this time she started to meditate and she said, no man looked at me today. I was invisible. तर तिने त्यानंतर ध्यान करायला सुरुवात केली आणि एकदा ती गावातून घरी आली आणि तिला अतिशय अशी विचित्र अशी तिच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली आणि ती म्हणू लागली की जसं काय माझ्याकडे कुणी बघतच नाहीये, मी जशी काय अदृश्य झाली असं वाटू लागलेलं आहे. And then the next stage was sometime after someone called out and called her auntie. आणि त्यानंतर काही वेळ गेल्यानंतर काही काळानंतर तिला कुणीतरी आंटी म्हणाल. So this is what happens when you attach to anything. You can attach to physical appearance or good health or anything. Then when that changes, you suffer. तर हे असं होतं, ही जी तृष्णा आहे ती जेव्हा आपण आपलं म्हणजे आपण कसे दिसतो, आपण कसे आहोत याच्याबद्दल जर आपण ही जी आपली तृष्णेची पकड जर घट्ट झाली आणि मग काही दिवसांनी असा जर प्रकार झाला तर मग अतिशय वाईट वाटतं. So this is what we mean say this is me, this is my body, and I want it to be this way, I don't want it to be that way. This is when we suffer. तर मग हे अशा प्रकारे असतं की आपला जो स्व आहे, आपला जो अहम आहे तो आपण म्हणतो की हा मी आहे, हे माझं शरीर आहे, हे माझं अस्तित्व आहे आणि मग त्याला जास्त आपण जेव्हा चिटकून राहतो त्याच्यावरची पकड आपली जेव्हा सहन होत नाही त्यावेळेला मग ते दुःखाचं कारण होऊन जातं. So we look at the body. Yeah, I mean, if this body was ours, if it was my body, I could say, don't get old, don't get sick, don't die. But you cannot say those things. The body has its own agenda. It has its own way. It's not interested in you. तर आपल्या शरीराकडेच बघा, आपण म्हणतो की हे माझं शरीर आहे, हा मी आहे, परंतु मग तसं जर असतं तर मग आपल्या नियंत्रणात जर आपलं शरीर असतं तर आपण त्याला सांगू शकलो असतो की तू आता म्हातारा होऊ नको, तू आजारी पडू नकोस, हे शरीरा तू मरू नकोस, असं आपण करू शकतो का? तर मग ते आपलं आहे का? So I think quite easy to see the body is not me. You can see just from photographs on your telephone. You know, 1 year ago, 5 years ago, 10 years ago, your body is changing. तर हे अतिशय सोपं आहे की आपलं शरीर ज्याला आपण आपलं म्हणतो ते आपलं नाही हे समजण्यासाठी. कारण तुम्ही बघा तुमचे फोटो, तुमच्या फोनवर जर तुम्ही 1 वर्षापूर्वी तुमचा फोटो बघितला तो वेगळा असतो, 5 वर्षापूर्वी बघितला तर वेगळा असतो, 10 वर्षापूर्वी आणखी वेगळा असतो. म्हणजे ते जे 10 वर्षापूर्वीचे तुम्ही जे असता ते आज तुम्ही नसता. But then we think, yeah, okay, body is one thing, but mind is different. This is my mind, my thinking. पण मग अशा वेळेला आपण काय मार्ग स्वीकारतो तर बरं ठीक आहे, शरीर माझं नसेल परंतु माझं मन तरी माझं आहे ना, कारण
विचार हे माझे आहेत स्वतःचे. But if your thinking was yours, you could say, oh, now I'm going to sit meditation for 15 minutes. Please stop thinking for 15 minutes. आणि मग हे जी विचार करण्याची प्रक्रिया आहे त्याला आपण असं सांगू शकतो की आता मी 15 मिनिटासाठी ध्यान करणार आहे आणि आता हे मला तू विचार करायचं बंद कर, आता मी ध्यानाला बसलेलो आहे. But you can't do it, can you? पण तुम्ही तसं करू शकता का? If your thinking was who you are, can you predict what you will be thinking in 5 minutes' time? जर आपला विचार जो आहे त्याच्यावर जर आपलं नियंत्रण असतं, आपला विचार म्हणजे जर आपण असतो तर आपण हे सांगू शकलो असतो की 5 मिनिटानंतर, येत्या 5 मिनिटानंतर मी कुठल्या गोष्टीचा विचार करणार आहे. No. What about 5 seconds? Can you tell me what you'll be thinking in 5 seconds' time? 5 मिनिटाचं सोडा, परंतु 5 सेकंदाचं काय? 5 सेकंदानंतर आपल्या मनामध्ये कुठला विचार येणार आहे ते आपण सांगू शकतो का? No. So how can you say this is my thinking? तर मग तुम्ही कसं म्हणू शकता की हे माझे विचार आहेत? So this is Dhamma practice, looking, observing, learning, taking interest in your life as a human being. तर हे धम्माचरण आहे, पाहणं, निरीक्षण करणं आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये रस घेणं. So we have these words kusala dhamma, akusala dhamma, and we know the names, but do we actually know how they feel and how they are different in when we experience? तर आपल्याला माहित आहे की हे कुशल धम्म आहेत, हे अकुशल धम्म आहेत, त्यांची नावं देखील आपल्याला माहित, परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा ते आपल्या आतमध्ये असतात, आपण त्यांचा जेव्हा अनुभव घेतो त्यावेळेला आपल्याला कसं वाटतं खऱ्या अर्थाने, प्रत्यक्षात जेव्हा ते आपल्या समोरासमोर येतात तेव्हा आपल्याला कसं वाटतं हे पाहणं गरजेचं आहे. When you see inside yourself, oh, this is what defilement means, this is place, then immediately so much energy to practice the Dhamma. तर तुम्ही जेव्हा हे बघू शकाल की हो, हा क्लेश म्हणजे जो आहे ना तो अशा अशा प्रकारचा आहे आणि याला मी ओळखलेला आहे आणि हा अकुशल धम्म आहे जो माझ्यामध्ये आहे, हे जेव्हा तुम्ही ओळखू लागाल प्रत्येक वेळेला, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या धम्माचरणाची जी आहे सुरुवात होऊ शकते. So we may think we have time, but the Buddha said our life is like the dew on the tips of the grass when the sun rises and it's disappeared. Life just goes by so quickly. आणि मग आपल्याला आपण हे का करत नाही तर आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, परंतु भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याचं जीवन एक जे आहे ते सकाळच्या वेळी गवताच्या पात्यावर जे दव आलेलं असतं त्या थेंबासारखं आहे. सूर्य जसजसा वर येतो तर तो जो थेंब आहे, दवाचा थेंब, तो काय होतो, त्याचं बाष्पीभवन होऊन तो हवेमध्ये विरून जातो. अशा प्रकारचं जीवन आहे, एवढ्या पटकन ते तुमच्या हातून निसटून जाऊ शकतं. This human life is very precious and make the best of it. Don't reach the end of your life and say, oh, so many bad things that I thought I would let go of, and in the end I did not. So many good things I thought I would do, and in the end I did. Don't come to your end of your life with those kind of regrets. Apply yourself right now while you can. There's no tomorrow. Tomorrow is only thinking. All you have is today, right now. तर मनुष्याचं जीवन जे आहे अतिशय मौल्यवान आहे आणि ते जीवन तुम्ही असं गमावून टाकू नका. असं म्हणतात की तुम्ही आज जे तुम्हाला करायचं आहे ते आजच करा, उद्यावर एखादी गोष्ट टाकू नका. आपल्यामध्ये जे काही अकुशल धम्म आहे ते अकुशल आपण त्याचं पूर्णपणे उच्चाटन करायचं आहे. जे कुशल असू शकतं त्याचा आपण आपल्यामध्ये विकास करायचा आहे, त्याचं संपादन करायचं आहे. आणि सरतेशेवटी असं होऊ नये की अगदी शेवटची वेळ यावी आणि त्यावेळेला आपण विचार करावा की अरे हे मला करायचं राहून गेलं, ते माझं करायचं राहून गेलं आणि एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी घेऊन आता मी सोडून जातो आहे. So I would like to end my Dhammadesana. या ठिकाणी ही धम्मदेसना आपण पुरी करूया. Now the Sangha will give you a blessing. आशीर्वाद गाथा संपूर्ण संघ जो आहे तो आपल्यासाठी म्हणतात.
samuddhanubbhaveन sampadammānubbhaveन sabbasanghanubbhaveन buddharatanam dhammaratanam Samgaratanam Sinnam Ratananam Anubhavena Chaturasiti Sadhamma Kandanubhavena Pitakataya Nubhavena Chirasavanubhavena Samvete Roga Samvete Bhaya Samvete Antaraya Samvete Upandava Samvete Tunimita Samvete Avamangalam Vinasantu Ayuvadako Dhanavadako Sirivadako Yasavadako Balavadako Annavadako Sukhavadako Hosu Sampadano Karoga Vera Soka Sadhu Chupadava Aneka Antaraya Pivinasantu Jate Jasa Jaya Siddhidanam Amang Soti Alayam Sukham Balang Siriyayu Javanno Jamokham Vuddhi Jayasawa Satawa Sacha Ayu Jajiwa Siddhi Mawantu Te Mawatu Sabba Mangalam Rakantu Sama Devata Sama Buddhanubhavena Sada Soti Mawantu Te Mawatu Sabba Mangalam Rakantu Sama Devata Sama Dhammanubhavena Sada Soti Mawantu Te Mawatu Sabba Mangalam Rakantu Sama Devata Sama Sanghanubhavena Sada Soti Mawantu Te. जब भंते धम्म देशना करते हैं तो केवल कान नहीं सुनते, उस क्षण आत्मा जागती है और मन सही दिशा में प्रवाहित होता है। यदि आपको धम्म, शांति और बुद्ध का ये मार्ग पसंद आ रहा है तो ज्ञान धम्मा चैनल को अभी सब्सक्राइब करें, क्योंकि यहाँ हर वीडियो मन के कल्याण और जागरण के लिए है। ऐसे क्षण बार बार नहीं आते और धम्म हर दिन द्वार नहीं खटखटाता। भाग्यशाली है वे जो इस पावन अवसर के साक्षी बने। इस मंगलमय अवसर पर हम सभी एक ही भाव से नमन करें। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। सभी प्राणी सुखी हों, सभी प्राणी निरोगी हों। नमो बुद्धाय।